मार्केटला भरपूर प्रकारच्या कैऱ्या आल्या आहेत. सीझन चालू आहे त्यामुळे कैऱ्या भरपूर प्रमाणात आहेत. तर आपण सुद्धा या कैऱ्या घरी घेऊन येत असतो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवत असतो. तर आज अशीच टेस्टी तोंडाला चव आणणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी चटपटीत तोंडाला चव आणणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे मेथांबाची रेसिपी. बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन होते. तर इथं बघा, 2 मी मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत. जवळपास अर्धा किलो कैरी आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, पुसून घेतली आहे. आणि आता आपण हिची साल काढून घेणार आहोत. कैरी छान टणक आहे, त्यामुळे साल काढायला थोडा वेळ लागतोय. तर इथं मी अशा प्रकारे ही सोलून घेणार आहे, जेणेकरून आपण जी रेसिपी करू त्यात याचा कडवटपणा राहणार नाही. याची साल तुरट लागते. तर अशा प्रकारे मी ही साल काढून टाकली. दुसऱ्या कैरीची त्याच प्रकारे मी साल काढून घेणार आहे. तर इथं दुसरी कैरी देखील आपली सोलून झाली आहे. तर आता सुरीच्या साहाय्याने आपण हिला कट करून घेऊया. तर इथे मी सुरीने कट करून घेते. तुम्हाला हवं असल्यास त्या आकारात तुम्ही ही कैरी कट करून घेऊ शकता. लहान मोठी ज्या प्रकारचे तुम्हाला तुकडे हवेत त्या प्रकारचे. तर मी इथं उभे उभे काप करून घेणार इथं. कारण जो मेथांबा आपण शिजवू तो थोडा मोठ्या प्रकारचे तुकडे असले तर त्यात छान दिसतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही कैरी लहान मोठे तुकड्यात कट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी ही कट करून घेणार आहे. तो उभी उभी कट करून घेतलेत मी कैरीचे तुकडे. दुसरी कैरी तशी कट करून घेणार आहे. याचेही आपल्याला उभे उभेच काप करून घ्यायचे. जी कोय असते ती यातून काढून घ्यायची अशा प्रकारे. तर एकसारखे मी उभे उभे काप करून घेते. पातळ अशी कट करून घेते, जेणेकरून आपलं मेथांबा शिजायला वेळ लागणार नाही. तर तुम्ही इथं बघू शकता आपली कैरी कट झाली आहे. एकसारख्या उभ्या तुकड्यात कट करून घेतली. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईत 2 पळ्या तेल घातलंय. आता तेल छान तापू द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे. तर इथे 1 चमचा मोहरी घातली आहे. अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेत. 1 चमचा बडीशेप घातली आहे. 1 चमचा जिरं घातलंय. आणि हे छान मंद आचेवर तडतडू द्यायचं आहे. चिमूटभर हिंग घातलाय आणि याला छान तेलात तडतडून घ्यायचे. ह्याची छान कडक फोडणी अगदी टेस्टी लागते. तर छान तडतडल्यानंतर मी आता यात कैरींच्या फोडी घातल्या आहेत. एक 5 ते 6 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचे. तर हे छान परतून झाल्यानंतर आता आपण यात घालणार आहोत पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे छान मिक्स झालंय. आता यात घालूया चवीनुसार मीठ. तर मी इथं अर्धा चमचा मीठ घालतीये. मीठ घातल्यानंतर याला छान परतून घ्यायचंय आणि याची एक वाफ काढून घ्यायची. तर इथे लो टू मीडियम फ्लेमवरच मी छान परतून घेतलंय आणि आता याच्यावर झाकून देऊया. तर 5 मिनिटासाठी हे छान वाफवून घ्यायचंय. तर आता झाकण काढून तुम्ही बघू शकता इथं कैरीच्या फोडी या सॉफ्ट झाल्यात थोड्या. आता ही कैरी अजिबात आंबट नाही, त्यासाठी मी इथं 150 ग्रॅम गूळ घेतला आहे. तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. तर मी 150 ग्रॅम गूळ घातला आहे. तर परत 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं होतं. आता हे उघडून बघूया. तर मीडियम फ्लेमवरच हे चालू आहे आपलं. लो टू मीडियम फ्लेमवर हे छान मिक्स करून घेते. गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला नाही, पण कैरीच्या फोडी बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्या आहेत. आता हे मंद आचेवरच आपल्याला शिजवून घ्यायचे. तर मिक्स केल्यानंतर मी हे परत झाकून देते. परत 5 मिनिटांनी बघूया.
तर गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आहे. एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि हे थोडा वेळ आपण गॅसवर असंच ठेवूया. आणि आता तुम्ही बघू शकता छान आपलं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालं आहे. हा मेथ आंबा रेडी झाला आहे. गॅस ऑफ करून ह्याला थंड होऊ देऊया. नंतर तुम्ही एखादी स्वच्छ कोरड्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता. तर अतिशय झटपट चटपटीत आपला मेथ आंबा रेसिपी तयार आहे. अगदी सोपी आहे बनवायला आणि चवीला भन्नाट लागते. तर अशा प्रकारे मेथ आंब्याची ही रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून बघा. अगदी तोंडी लावायला रोजच्या जेवणाबरोबर अतिशय टेस्टी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.